भगवद्गीता अध्याय 16वा दैवासुर संपत विभाग योग अध्यायाचा सारांश। दैवी प्रकृतीचे व्यक्ती खालील गुण आचरणात आणतात: निर्भयता, पवित्रता, ज्ञानयोगाची स्थिती, दान, स्वतःवर नियंत्रण, स्वाध्याय, तप, सरळपणा, साधेपणा, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, अकर्तृत्व भाव, मानसिक स्थिरता, अशुभ न बोलणे, भूतदया, इंद्रिय विषयोपभोगात न पडणे, शास्त्राचे नियम तोडण्यात लाज वाटणे किंवा सामाजिक बंधनाचे नियम पाळणे, अयोग्य गोष्टीबद्दल आस्था न बाळगणे, तेज, क्षमा, धैर्य, स्वच्छता, अशत्रुभाव, गर्व न करणे, अहंभाव न ठेवणे, दांभिकपणा, उद्धटपणा, गर्व, क्रोध, असौजन्य आणि अज्ञान हे सर्व राक्षसी गुणच आहेत. दैवी गुण हे मुक्ती देणारे आहेत. भगवान कृष्ण अर्जुनास म्हणजे आपल्याला सांगतात की तू चिंता करू नको, कारण की तू आधी दैवी गुणासहितच जन्मला आहे. राक्षसी लोकांना बरोबर आणि चूक काय याचे ज्ञान नसते, म्हणून त्यांच्यात शुद्धता किंवा पवित्रता नसते, चांगली वर्तवणूक नसते किंवा सत्यताही नसते. ते अमर्याद इच्छा घेऊन खोटेपणा, अपवित्र वागणूक, केवळ दंभकारक, गर्विष्ठ आणि अज्ञानी असे सगळीकडे वावरत असतात. अमर्याद चिंता, ज्यामुळे मृत्यूही होतो. विषय उपभोगात पडलेले त्यालाच सर्व सुख मानतात व असे म्हणतात की मला आज हे मिळाले, माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली, मी श्रीमंत आहे आणि अजूनही श्रीमंत होईल, मी सर्वांचा जणू देवच आहे, माझ्याजवळ सिद्धी आहेत, मी खूप पैसेवाला आहे, माझे खूप मोठे कुटुंब आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी देवासाठी यज्ञ करील, दान देईन, आनंदात राहीन. अशा प्रकारे अज्ञानाच्या भ्रमात पडलेले विषय सुखभोगाधीन राक्षसी प्रवृत्तीचे लोक अति नीच नरकात जातात. सन्मान आणि पैसा यांच्या नशेत ते लोकांना दाखविण्यासाठी मोठे यज्ञ आणि मोठी पूजा करतात. ते क्रूरपणे, वासना आणि गर्वाने दुसऱ्यांना दोष देतात. मलाही जुमानत नाही, माझ्याजवळ पोहोचू न शकल्याने ते नरकात जातात. या तिन्हीपासून मुक्त होऊन मनुष्य माझ्यापर्यंत पोहोचतो. शास्त्रांना सोडून स्वार्थीपणाने वागण्याने काहीच प्राप्त करू शकत नाही. शास्त्रच तुझा गुरु आणि मार्गदर्शक असतो, ज्याच्यामुळे काय करायचे त्याचे तुला योग्य ज्ञान होईल. केवळ तीच कार्य कर ज्याला शास्त्रांनी आपली अनुमती दिली आहे. कृष्ण वंदे जगद्गुरुम.